मला IT मध्ये जॉब म्हणजे IT मध्ये करिअर करायचं होतं, म्हणून मी पुणेरी पॅटर्नला व्हिजिट केला आणि मी इथं जावा फुल स्टॅकचे क्लासेस करून आज आरोही सॉफ्टवेअरमध्ये सक्सेसफुली प्लेस झाले. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझं नाव साक्षी गावडे. माझं एज्युकेशन BSc केमिस्ट्री झालेलं आहे आणि मी पुणेरी पॅटर्नमध्ये जावा फुल स्टॅकचे क्लासेस केले होते आणि मी आरोही सॉफ्टवेअर श्रीगोंदामध्ये सक्सेसफुली प्लेस झाले ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून. जर तुम्हालाही IT मध्ये करिअर करायचं असेल तर पुणेरी पॅटर्न बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हीही पुणेरी पॅटर्नला व्हिजिट करा आणि तुमचं IT करिअर डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला इथे चान्स भेटेल. ज्यावेळेस इथं मी क्लासेस केले त्यावेळेस सारिका मॅमनी PDच्या सेशनला म्हणजे इंटरव्ह्यू कसे द्यायचे, कम्युनिकेशन कसं करायचं, इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा हे सगळी इन्फॉर्मेशन दिलीच होती. त्या पद्धतीनेच मी फॉलो करून इंटरव्ह्यू क्रॅक केला आणि मी प्लेस झाले. सो आपले स्टुडंट साक्षी यांचं प्लेसमेंट झालेलं आहे फुल स्टॅक डेव्हलपमेंटसाठी. ओके, चालेल. सो मग आपण त्यांचं अभिनंदन करूयात आणि फुल. सो साक्षी, मला एक शॉर्टली तुम्ही सांगू शकता का की आता समजा आपण क्लासेस करतो डेफिनेटली, सो क्लासेस नंतर पण काय दिशेने आपण मेहनत केली पाहिजे आणि आता जे काय तुमचं प्लेसमेंट झालं आरोही सॉफ्टवेअरमध्ये, सो मग तिथे इंटरव्ह्यूमध्ये काय स्टेप्स होत्या, तुम्ही कसा अभ्यास केला, बाकी स्टुडंटला तुम्ही काय सांगितलं? माझं नाव साक्षी. मी फुल स्टॅक जावामध्ये पुणेरी पॅटर्न इन्स्टिट्यूटमध्ये क्लास केले होते. तर त्याचा मला खूप छान असा म्हणजे रिझल्ट भेटलाय की आरोही सॉफ्टवेअरमध्ये प्लेस झाली आहे ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून. जे इथलं ट्रेनर्स आहेत किंवा इथलं जे बाकीचं सिस्टीम मॅनेजमेंट आहे खूप छान पद्धतीने वर्कमध्ये आहे आणि इथं मला खूप सपोर्ट भेटला. जसं की सारिका मॅमनी कम्युनिकेशन स्किल पासून, जसं उभा कसं राहायचं पासून इंटरव्ह्यू देण्यापर्यंतच्या सगळ्या ज्या स्किल आहेत त्या त्यांनी माझ्याकडून डेव्हलप करून घेतल्या इथं. त्यामुळे मी आज ह्या पोझिशनला म्हणजे मी हायर झाले आणि मला पुणेरी पॅटर्नचा खूप सपोर्ट भेटला. ज्या छोट्या मोठ्या गोष्टींचा म्हणजे मला जे प्रॉब्लेम्स आले ते सगळे म्हणजे जे स्टाफ आहे, सिद्धेश सर आहेत, प्रगती मॅम होत्या, शताक्षी मॅम होत्या, वर्षा मॅम होत्या, सारिका मॅम होत्या, आणि सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सपोर्ट केला आणि मी खूप आभारी आहे पुणेरी पॅटर्न इन्स्टिट्यूट. चला. सो साक्षी, असं बऱ्याच वेळा होतं की आमच्याकडे बरेच स्टुडंट क्लासेसला येतात, क्लास करतात आणि मग ज्यावेळेस वेळ येते प्लेसमेंटची, तर त्यावेळेस मग विषय असा होतो की बाबा काही कारणास्तव मुलं गावाला निघून जातात किंवा असं बऱ्याच गोष्टी घडतात. सो तुमचा काय सल्ला असेल अशा आमच्या मुलांना की जे आमच्या प्लेसमेंटच्या टीमच्या आत्ता टचमध्ये नाहीये, तर तुम्ही ह्या मुलांना काय सांगाल? आपण ज्या ठिकाणी क्लास केले तिथं आपण टच मध्ये तर राहिलंच पाहिजे. मी पण गावाकडे गेले होते पण मी सिद्धेश सरांच्या टच मध्ये होते आणि सर पण मला कॉल वगैरे करत होते की तुम्ही इथे येऊन म्हणजे प्रॅक्टिस वगैरे करत जा किंवा इथे येऊन कॉल्स वगैरे आम्ही प्रोव्हाइड करतोय, तुम्ही येत जा. जरी नाही पॉसिबल झालं तरी तुम्ही तुमचा अभ्यास सोडू नका, तुम्ही म्हणजे कोडिंगच्या टच मध्ये राहा आणि शक्यतो तर नकाच क्लासला सोडू, कारण ते कॉल्स देतात आणि इतकं सोपं नाहीये की लगेच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला खूप मेहनत करावी लागेल आणि ज्या मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीच्या कंपन्या आहेत तिथं आपण 1-2 वेळा इंटरव्ह्यू देऊन नाही क्रॅक होऊ शकत. त्यावेळेस तिथं आपल्याला मेहनतच करावी लागेल आणि त्याच्यासाठी आपले कम्युनिकेशन स्किल पण तेवढं बिल्ड पाहिजे. ज्यावेळेस आपण 4-5 वेळा इंटरव्ह्यू देऊ त्यानंतरच आपण क्रॅक होऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला एक्सपिरियन्स येतो की इंटरव्ह्यू कशा पद्धतीने होतात. आपल्याला त्या म्हणजे फील्ड मधलं जास्त काही नॉलेज नसतं ना, आपण फक्त क्लासेस केलेले असतात. आपण ज्यावेळेस 1-2 वेळा इंटरव्ह्यू देऊ आपल्याला जास्त कळतं की इंटरव्ह्यू कशा पद्धतीने घेतात, त्यानंतरच आपण तो क्रॅक करू शकतो. करेक्ट. म्हणजे आपल्या चुकांमधून आपण लर्निंग घ्यायला पाहिजे की बाबा कशामुळे मला फेल्युअर आलं आणि त्यानंतर करेक्ट टाइम की बाबा आपण प्लेसमेंट घेऊ शकतो. सो थोडक्यात साक्षी या स्टुडंटचा हाच सगळ्यांना मेसेज असणार आहे बाकी सर्व स्टुडंटला की आमच्या टीमच्या डेफिनेटली टच मध्ये राहा. जॉब कॉल डेफिनेटली आहे आणि हा जो गैरसमज आपला की बाबा 2-3 जॉब कॉलमध्ये प्लेसमेंट झालं हे होऊ शकत नाही, कारण जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत तेवढ्या डेफिनेटली त्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह पण हार्ड राहतात. सो साक्षी, जर आपण बाकी गोष्टी जर बोलायला गेलो, जसं की आता बाकी ठिकाणी पण बरेच क्लासेस आहे, इकडे पण आहे, जसं तुम्ही आता प्रॉपर अहमदनगर जिल्ह्यातून आहात, अहिल्यानगर आता नाव आहे. सो मग जर तुम्ही त्या एरियामधून जर पुण्यासारख्या ठिकाणी क्लासेसला येतात, त्याच्यात मगरपट्टा IT पार्कमध्ये तुम्ही सर्व्हिस घेतली, तुम्हाला काय फरक जाणवतो?
फरक असा भरपूर आहे, कारण बाकीच्या ज्या आहेत, बाकीचे जिथं मी आतापर्यंत बघितले जे सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट, तिथं म्हणजे इतकं डीप मध्ये नाही नॉलेज देत ना. कारण माझ्या जवळपास बऱ्याच फ्रेंड्स होता, त्यांना पण त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट वगैरे केलं ना, तर त्या म्हटलं की एवढं आम्हाला नव्हती, ते सर्व्हिस एवढी प्रोव्हाइड नव्हती झाली तिथं. आणि त्यांनी नंतर कॉल देऊ वगैरे म्हटले, पण त्यांनीच म्हणजे आम्ही तुम्हाला सोडले तसं त्यांनीच मुलांना सोडून दिलं. त्यांनीच म्हणजे नाही का, नंतर कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नाही. आणि मग तुम्ही तुमच्या पद्धतीने जॉब वगैरे सर्च करा. अच्छा, करेक्ट. सो अगदी हा मुद्दा अगदी करेक्ट आहे की बऱ्याच वेळा कसं होतं की लोकांना असं वाटतं की नाही बाबा ठीक आहे, आपण फीस पे केली, आपल्याला जॉब पाहिजे. सो मला काय म्हणायचं की जर आपण ऍज अ सर्व्हिस घेतोय, ऑब्व्हियसली आपण टचमध्ये राहायला पाहिजे. जशी आमची टीम ऑलमोस्ट प्रत्येक स्टुडंटच्या टचमध्ये आहे, म्हणजे त्यामध्ये तुमचे एज्युकेशन काउन्सिलर असतात, प्लेसमेंट टीम असते, सपोर्ट टीम असते. सो आम्हाला पण वाटतं की नाही स्टुडंटने प्लेसमेंट घेऊन जावं, कारण त्या पद्धतीने आम्ही मगरपट्ट्यामध्ये असून नाही का आमच्या ऑफिसमध्ये प्रॉपर आम्ही टाइप्स करून ठेवलेत कंपन्यांसोबत. सो आमच्याकडे तेवढे कॉल्स आहेत. सो मुलांनी यायला पाहिजे असं मला जेन्युइनली वाटतं. आणि स्पेसिफिकली जे जुने मुलं आहेत त्यांच्यासाठी माझा हा सेपरेट मेसेज असणार आहे की पुणेरी पॅटर्नची टीम अजूनही तुमच्या सोबत आहे. तुम्ही आजही पुणेरी पॅटर्न टीमला कॉन्टॅक्ट करा. प्लेसमेंटसाठी या बऱ्याच कंपन्या, आणि हा विचार नका करू की जरी आपण फेल झालो तर काय. सो त्यामध्ये पुणेरी पॅटर्न टीम प्लेसमेंट होईपर्यंत कॉल देण्याची जबाबदारी तुमच्यासाठी घेते. ठीक आहे, चालेल. सो मला साक्षी तुम्हाला हे सांगायचं आहे की मोरल ऑफ द स्टोरी जे आहे की नाही का, क्लास नंतर बऱ्याच दिवसांनी तुमचं प्लेसमेंट झालं. सो बऱ्याच वेळा मुलं डिमोटिवेट होतात. ठीक आहे, मी खूप ट्राय केला, क्लास केला, आणि आता मग मला घरचे पण प्रेशराईज करायला लागले. ऑब्व्हियसली तुमच्या घरचे पण तुम्हाला विचारत असेल. सो मग ही कंडिशन कशी हँडल करायची, किंवा तुमचा काय मेसेज असेल अशा मॅरिड वुमन्सला किंवा अशा मुलींना स्पेसिफिकली. कारण एखादी मुलगी प्लेस झाली तर ऑब्व्हियसली मला फार छान वाटतं, कारण की कसं असतं मुलांना सपोर्ट सगळीकडून असतो किंवा ते ऑब्व्हियसली त्यांना सगळेजण सपोर्ट करतात. पण एक मुलगी म्हणून जर आपण प्लेसमेंट घेतो IT कंपनी, त्यामध्ये अबो 2 lakhs पॅकेज जर आपण घेतो, तर तुमचा बाकी मुलींना काय मेसेज असणार? माझ्या प्लेसमेंट मागे तर माझ्या फॅमिलीचा मला खूप सपोर्ट आहे. आणि म्हणजे एक आपण क्लास वगैरे केले आणि त्याच्यानंतर प्लेसमेंट आपल्याला लवकर पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण पण तेवढं कॅपेबल पाहिजे. आपण तेवढं म्हणजे आपल्याला तेवढं नॉलेज पाहिजे. मग आपण जोपर्यंत आपलं नॉलेज बिल्ड करत नाही किंवा आपण त्या लेवल पर्यंत आपण जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपली प्लेसमेंट होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही जेवढ्या लवकर तुमचं नॉलेज बिल्ड कराल तेवढ्या लवकर तुम्ही प्लेस व्हाल. त्यामुळे जरी तुम्ही क्लासेस वगैरे केल्याच्या नंतर तुम्हाला वाटत असेल आपली प्लेसमेंट झाली नाही, तर आपल्यात कुठेतरी कमतरता आहे हे आधी समजलं पाहिजे, त्याच्यानंतरच आपण प्लेस होऊ शकतो. ओके. आणि ज्या ठिकाणी फॅमिली आपल्याला प्रेशराईज करते की बाबा तू क्लास केला सगळ्यांनी, आता काय झालं, तुला जॉब नाही भेटला, मग ह्या सिच्युएशनला कसं हँडल केलं पाहिजे बाकी स्टुडंट्स, तुम्ही कसं ही सिच्युएशन हँडल केली? एक मेन पॉइंट कसा असतो, गावाकडच्या किंवा प्रत्येकाच्या घरच्यांची मेंटॅलिटी कशी असते की एक क्लास वगैरे केले की जॉब लगेच लागला पाहिजे. बरोबर. पण त्या घरच्यांना म्हणजे माहित नसतं की IT फील्ड नक्की काय आहे, तिथे इंटरव्ह्यू कशा पद्धतीने होतात, किती राऊंड होतात, काही घरच्यांना काय माहित नसतं. आपण एक घरच्यांना कल्पना दिली पाहिजे की एक इंटरव्ह्यूची प्रोसेस अशी असते की एक 4-5 राऊंड होतात, त्याच्यामध्ये पण आपण सिलेक्ट झालो पाहिजे. प्रोसेस कशी असते, काय असते, घरच्यांना आधीच सगळ्या गोष्टींची कल्पना द्यायची की ज्यावेळेस आपण क्लास करणार. त्याच्यानंतर घरच्यांची पण म्हणजे क्लासेस वगैरे झाल्यानंतर लगेच अपेक्षा नाही पाहिजे की लगेच जॉब भेटला पाहिजे म्हणून. त्यांना आधीच सगळ्या म्हणजे आपण सगळं नाही का आयडिया दिली पाहिजे. थोडक्यात साक्षीचं असं म्हणणं आहे, जसं की जर तुम्ही ऍज अ पॅरेंट हा व्हिडिओ जर बघत असाल तर त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही एज्युकेट करा पॅरेंट्सला पण, कारण त्यांच्यासाठी ही फील्ड वेगळी आहे, त्यांना नाही आयडिया किंवा आपण ते एक्सप्लेन नाही करू शकत. जसं की ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, कोडिंग टेस्ट असेल, जर आपल्याला फेल्युअर आलं तर आपण ते एका लिमिट नंतर एक्सप्लेन करू शकत नाही, पण त्याची कल्पना आधीच द्या. सो हा एकदम इम्पॉर्टंट पॉइंट आहे, आवडला मला. चालेल. सो माझ्या स्टाफकडून किंवा टीमकडून काही क्वेश्चन्स आहेत साक्षीसाठी? तुम्ही हेल्प कशी म्हणजे सेशन मिस झालं ते एखादी गोष्ट तुम्हाला वापस रिपीट चेक करायची होती किंवा तुम्हाला पार्ट नाही समजलेलं तुम्हाला चेक करायचं बघायचं होतं, शिकायचं होतं, त्यावेळेस तुम्हाला ट्रेन तुम्ही कशी मदत केली? मी तर क्लासेस ऑफलाईन केले होते, पण जे मला काही समजले नाहीत पॉईंट ते मी ट्रेक्टोवर पाहिले, म्हणजे जे आपले रिपीट सेक्शन होतात ना त्याच्यावरती पाहिले, ते खूप छान पद्धतीने. ज्यावेळेस 1-2 दिवस मी गावाकडे गेले होते त्यावेळेस पण मी ऑनलाईन क्लासेस केले, तर त्यावेळेस पण मला ट्रेक्टोची खूप मदत झाली आणि खूप छान पद्धतीने म्हणजे माझ्या जे मिस झालेले सेक्शन होते ते मला रिपीटली बघायला भेटले. परफेक्ट. चालेल, चांगली गोष्ट आहे. सो आमच्या सगळ्या टीमला आणि पुणेरी पॅटर्नच्या स्टुडंट्सला तुमचा काय मेसेज असेल? टीमनी तर खूप सपोर्ट केलाय आणि अशाच सगळ्या स्टुडंटला समजून घेत जा, कारण काही प्रॉपरचे जे असतात त्यांना माहितीये, पण गावाकडच्या मुलांना एवढं काही जास्त माहित नसतं, त्यांनाच थोडी हेल्प करा आणि समजून घ्या.
करेक्ट. सो आज जेव्हा मी सकाळी जसं भेटले तुम्हाला तर मी पण सांगितलं डेफिनेटली मी पण एक गावाकडचीच व्यक्ती आहे. सो ऑब्व्हियसली आमच्या टीमचा फार सपोर्ट आहे आणि आमच्या टीममध्ये ऑलमोस्ट सर्वजण गावाकडचे आहेत. त्यामुळे आमचा तो एक पर्स्पेक्टिव्ह आहे, एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की बाबा चला आपले मुलं आहेत तर आपण त्यांना हेल्प करूया. सो डोंट वरी, आम्ही आमचा प्रयत्न नाही सोडणार. फक्त स्टुडंटनी हे समजून घ्यायला पाहिजे की नाही मला जर जॉब हवा आहे तर मग मी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. हो. एवढंच एक्सपेक्टेशन राहील. बाकी त्या व्यतिरिक्त आमच्या साईडने आम्ही आमचं 100% पूर्ण करणार असं. सो चालेल साक्षी, खूप छान वाटलं बोलून. सो असंच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करत राहा. कधी पण काय हेल्प लागेल डेफिनेटली आमची टीम आहे, आम्ही आहे म्हणून. चालेल, ओके, थँक्यू. परत एकदा थँक्यू सारिका मॅम आणि थँक्यू पुणेरी पॅटर्न टीम. पुणेरी